नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये मी संगप्पा स्वामी आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लातूर महानगरपालिकेकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि या ठिकाणी कशा प्रकारचा काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी विजय झाला. आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत जगदीशजी बावणे. कशा प्रकारचा या ठिकाणी विजय झाला, काय सांगाल पाटील, कशा प्रकारचा आज विजय झाला काँग्रेसचा? अत्यंत असा काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत असा सुखकर असा विजय झालेला आहे आणि हा सर्व विजय काँग्रेस पक्ष आणि आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय अमितभाई देशमुख साहेब, धीरजभाई देशमुख साहेब यांच्या अतंग असं लोकांबरोबर कष्ट करून काँग्रेसची भूमिका लोकांच्या मनावर ठसवली आणि त्याच्यामुळं त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून लातूरच्या या सुज्ञ लोकांनी काँग्रेस पक्ष आणि अमितभाई देशमुख साहेब यांच्या पॅनलला प्रचंड असं बहुमतानं विजयी केलं. त्याबद्दल लातूरच्या लोकांचे, मतदारांचे मी खूप खूप असे आभार मानतो. कायमच लातूरकरांनी आपण पाहिलं विलासराव देशमुख या ठिकाणी काँग्रेसला या ठिकाणी बहुमतानं विजय पाहिला. यावेळेस जी महानगरपालिकेची निवडणूक होती ही चुरशीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळते. एक हाती सत्ता या ठिकाणी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी झाली. काय सांगाल पाटील, कशा प्रकारचा या ठिकाणी काँग्रेसला विजय मिळालाय? आणि साहेब, हा विजय केवळ काँग्रेस आणि वंचित आघाडीचा नाही तर हा समस्त लातूरकरांचा विजय आहे. आपल्याला सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं होतं, जे काँग्रेसला संपवायला निघाले ते स्वतः संपले, काँग्रेस नाही संपली. कारण काँग्रेस ही चळवळ आहे ती लोकांमध्ये आहे आणि आज लातूरकरांनी पण परत दाखवून दिलं की या ठिकाणी येऊन एका महाभागाने सांगितलं होतं की विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसून टाकू. त्यांना लातूरकरांनी उत्तर दिलेलं आहे की नाव कुणाचं पुसलं आज त्यांनी बघावा. हा लातूरकरांचा कौल आहे. आपण पाहतोय लातूरकरांनी कशा प्रकारचा या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी बहुमताने विजय केलेलं पाहायला मिळते. काय म्हणतंय लातूर मग आता? काय म्हणताय लातूर? हात म्हणताय लातूर. काय म्हणताय लातूर? हात म्हणताय लातूर. आज बंगल्यावर जरी पाहायला गेलं तरी या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. पूर्ण लातूरमध्ये काँग्रेस आज जल्लोष साजरा करते. काय सांगाल? हे बघा, काँग्रेस पक्ष असा एक 18 पगड जातीने घेऊन चालणारा पक्ष आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. त्यामुळं या लातूरच्या जनतेनं एक नवा इतिहास घडवून दाखवला आहे. आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं नाव हे शक्य नाही आणि त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या काळजामध्ये, लातूरकरांच्या काळजामध्ये आहेत. त्यामुळे ही काळीच मोडलं जाईल. ज्यावेळेस ही काळीच संपुष्टात येईल तेव्हा काँग्रेस हे मिटणार असं आहे. पण एक लक्षात ठेवा की काँग्रेस आणि ही फक्त एक लातूरचा विजय नाही तर ही महाराष्ट्राचा विजय आहे. लातूर म्हणजेच महाराष्ट्राचा विजय घडवणार आहे हे निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस परत विजयी होणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणारा पक्ष या ठिकाणी लातूरमध्ये चितपत केलेला आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगा? लातूर ही काँग्रेस पक्षालाच नाही तर सर्व आपल्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या देशातल्या काँग्रेस पक्षाला, महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाला, लातूरमधून अमितभाईंनी जी वंचित बहुजन आघाडी जी केली ती ही विजयाची पूर्ण लातूरमधून नांदी सुरुवात झाली आहे. आणि लातूरकरांनी एक पसंत केलं आहे की गुंडगिरीला थारा नाही, शांततेला तारा आहे. देशमुख घराणा ही शांतता आहे आणि यांनी शांततेत राहणार आणि ही लोक जर शांत राहायचे म्हणून ह्या लोकांनी अमित भैयाला आणि काँग्रेस पक्षाला भरपूर मतानं दिलेलं आहे. जसे साहेबांनी आमच्यावर जबाबदारी टाकली, आता इथून जबाबदारी तुमच्यावर सोपवतो. ते जबाबदारी आम्ही आमच्या इमानदारीने आम्ही पार पाडत आहोत, पाडत राहू. हिच्या पुढे मी पाडणार आम्ही काँग्रेस पक्षाचा. तर ज्या प्रकारे विलासराव देशमुखांनी ही सगळी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय हा शब्द घेऊन पूर्ण लातूरकर या महानगरपालिकेमध्ये उतरले होते. तो शब्द आज खरा ठरला आहे. ही सगळी जबाबदारी लातूरकरांना या ठिकाणी पार पडलेले चित्र लातूरमधून दिसत आहे. हे आपण सर्वजण पाहतोय. लातूरकरांना हात जोडून नमस्कार. कारण की लातूरकरांनी खरंच हा इतिहास घडवून दाखवला आहे. त्यामुळं सर्व जनतेचे आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब, सहकार मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके नेते अमितभाई विलासराव देशमुख साहेब असतील आणि आपल्या सर्वांचे युवकांचे हृदयस्थान धीरजभाई विलासराव देशमुख साहेब यांच्या सर्व पक्षाच्या वतीनं सर्व लातूरकरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा आणखीन एक परत इतिहास घडणार आहे की निश्चित आहे आणि काँग्रेसचा झेंडा हा फडकलेला आहे.
बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस परत एकदा आपला बहुमत सिद्ध केल्यामुळं सर्व लातूरकरांचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. लातूरमध्ये पाहिले आपण मातकभर डझनभर नेते या ठिकाणी विरोधी पक्षाचे होते, मात्र एकटा लातूरमधून अमित देशमुख हे लढत होता. ही संपूर्ण लातूरकरांना बघितलंय आणि हे आज काँग्रेसचं या ठिकाणी चित्र आपल्याला दिसतंय. लातूरमध्ये जे काँग्रेसमय झालेलं लातूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा लातूरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास होईल आपण सर्वजण या ठिकाणी पाहणार आहोत. स्टार महाराष्ट्रातील मी संगाप्पा स्वामी, लातूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.